नमस्कार मंडळी, जय खानदेश. आमच्या खानदेशामध्ये ना वांग्याचे भरीत जसे प्रसिद्ध आहे ना, तसेच आमच्याकडे ना गिलकेचे सुद्धा भरीत प्रसिद्ध आहेत. चला तर मग आजच्या रेसिपीकडे आपण वळूया. सुरुवातीला सगळेच गिलके आपल्याला छान असे धुवून घ्यायचे आहे आणि त्यांना छान असे कट करून घ्यायचे आहे. आता गिलके छान असे कट करून झाल्यानंतर ना आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ना गिलके वाफवून घ्यायचे, त्यासाठी प्रोसेस सुरू आहे. तर एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडायला लागल्यानंतर ना त्यामध्ये बारीक केलेलं गिलकं घालायचं आहे आणि त्याला छान असे परतून घ्यायचे आहे. आता आपल्याला ना येथे भरीतसाठी गिलके वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला या गिलक्यांमध्ये ना थोडं पाणी घालायचं आहे. तर अर्धी एक वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 10-15 मिनटासाठी मंद आचेवर झाकण ठेवून गिलके छान असे शिजू द्यायचे आहे. त्याने आपले गिलके एकदम मऊ आणि मॅश करायला एकदम सोपे होतील. तर झाकण ठेवून 10-15 मिनटासाठी शिजू द्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण आणि जाड मिरच्या, तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता, ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार, त्याची छान असे आपल्याला पेस्ट करायची. आता 10-15 मिनटानंतर आपले गिलके छान असे वाफवून झालेले आहे आणि नरमसुद्धा झालेले आहे. आता त्यांना मॅश करून घ्यायचे. तर पावभाजीच्या मॅशरने ना गिलके छान असे मॅश करून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. तेल छान असं गरम, जिरं मोहरी छान अशी तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण बारीक केलेले मिरची आणि लसूण याची पेस्ट घालायची आहे आणि त्याला छान अशी वास सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, त्याला पण छान असे परतून घ्यायचे आहे. आता आपण मॅश केलेले गिलके यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि त्याला पण आपण छान असे परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे. आता 10 मिनिटासाठी ना आपल्याला भरीत मंद आचेवर छान असं शिजू द्यायचं आहे. आता यावरती ना छान अशी हिरवीगार अशी वरतून कोथिंबीर घालायची आपल्याला. तर तयार आहे आपले खानदेशी झणझणीत असे गिलक्याचे भरीत. रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी.